श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. अधिकस्य अधिकं फलम. अधिक महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्रताचं फळ हे अधिकाधिक प्राप्त होतं. म्हणून सश्रद्ध अंतःकरणाने भगवंतावरती आजपर्यंत शास्त्रकारांनी सांगितलेल्या शास्त्रावरती विश्वास ठेवून आपण जे काही कर्म करू ते निश्चितच भगवंतापर्यंत जाणार आहे आणि त्याची फलश्रुती आपल्याला प्रसाद रूपाने मिळणार आहेच आहे. या अधिक महिन्यामध्ये करता येण्यासारखं आणखीन एक व्रत म्हणजे भगवंता प्रीत्यर्थ उपवास. उपवास याचा सरळ अर्थ उपवास. उपवास म्हणजे जास्तीत जास्त वेळ, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. ईश्वराच्या जास्तीत जास्त जवळ राहणे याला उपवास म्हणतात. भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनी आपल्या उपास्य देवतेकडे आपलं लक्ष पूर्ण राहावं, बाकी इतर विषयांमध्ये किंवा आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे युक्त आहार न घेतल्यामुळे किंवा गरजेपेक्षा जास्त आहार सेवन केल्यामुळे इंद्रियांमध्ये येणारा सुस्तपणा, यामुळे अनुसंधानामध्ये भगवत प्राप्तीमध्ये त्या तेजाच्या साधनेमध्ये कुठेही खंड पडू नये याकरता आपल्या आहारावरती योग्य वेळेचं नियंत्रण करणे यालाही उपवास असं म्हणतात. विवेक बुद्धीने जर आम्हाला हे नियमन करता आलं, जर व्यवस्थित आम्हाला आमचा शारीरिक समतोल मानसिक स्वास्थ्याकरता जर साधता आला, तर या उपवासाचं पुण्य काय आहे तर व्रतोपवासैर नियमैर होमैर ब्राह्मण संतर्पणैः तेषां वै रुद्रसायुज्यम जायते तत् प्रसादतः. व्रत, उपवास, नियम, होम, अन्नसंतर्पण याचा प्रसाद म्हणून सायुज्य मुक्ती मिळते. योग्य उपासनेचं आणि उपवासाचं अनुसंधान ज्याला करता आलं त्याला व्रतोपवास नियमै शरीरोत्तापणैस्तथा वर्णाः सर्वेपि मुच्यन्ते पातकेभ्यो न संशयः. या उपवासाचं फळ ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मनाच्या स्वाधीन होतात. याचा परिणाम आमच्या नकारात्मक गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याचा परिणाम सकारात्मकता, ऊर्जा वाढते. साहजिक आहे, आमचं पाप दुरित हे क्षय व्हायला लागतो. पण हा सगळा विवेकाचा भाग आहे. कारण एखाद्याच्या शरीराला जर अन्नाची गरज असेल आणि अशा वेळेला जर तो अन्नाशिवाय राहिला आणि आणखीन नवीन कोणती व्याधी उद्भवली तर त्याचा दुष्परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. काळ, वेळ, सुसंगत पद्धतीने आपल्याला काय शक्य होतं याचा विवेक कायम जागरूक ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण युक्त आहारविहार म्हणजे दोन्ही गोष्टी पाहिजे. आदरणीय गंधे महाराज कीर्तनात छान सांगायचे की सुस्ती येता कामा नये, मस्ती येता कामा नये, एवढाच आहार घ्यावा. साहजिकच आहे, हे जर जमलं तर मनशांती, इंद्रिय निग्रह आणि भगवंताच्या उपासनेमध्ये लक्ष लागेलच. उपवासाचे पण अनेक प्रकार आहेत. या उपवासामुळे कायिक, वाचिक, मानसिक तप साध्य करण्याला सहकार्य होतं. आता उपवासाचे अनेक प्रकार कोणकोणते तर एक भुक्त आहे, नक्त आहे, आयच्चित आहे, चांद्रायण आहे, प्राजापत्य व्रत आहे. हे सगळे वेगवेगळे उपवासाचे प्रकार आहेत. पण अधिक महिन्यामध्ये दोनच प्रकार महत्त्वाचे सांगितलेत की उपवासेन नक्तं वा एक भुक्तन तथैवच. एक तर नक्त उपवास करावा. नक्त हा सूर्यास्तानंतर नक्षत्र दिसण्यापूर्वीचा काळ. या काळामध्ये दिवसभर कोणत्याही प्रकारचं अन्नपदार्थ न सेवन करता उपवास करावा.
ज्यांना अगदीच शक्य होत नाही त्यांनी दुग्धाहार, फलाहार, ज्यांना त्याहीपेक्षा काही गोळ्या औषधं घ्यावी लागतात त्यांनी एखादं उपवासाचा पदार्थ खाऊन संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला, सूर्यास्तानंतर आणि नक्षत्र दिसण्याच्या, अंधार पडण्याच्या आधी त्या कालखंडात जेवण करावं. याला नक्त उपवास म्हणतात. आणि भुक्त म्हणजे अर्धा दिवस संपल्यानंतर किंवा अपराह्नकाळी किंवा सकाळी दुपारी जेव्हा आपल्याला शक्य होईल त्यावेळेला, संध्याकाळपर्यंत थांबता आलं तर फारच उत्तम, त्यावेळेला एक वेळेला उपाशी राहून एक वेळा जेवण करणे, याला एक भुक्त असं म्हणतात. आयाचित व्रत आहे ते आपण ऐन वेळेवरती एखाद्याच्या घरी जायचं, त्यांनी जेवा म्हटलं तर जेवायचं, नाही तर जेवायचं नाही. असे व्रत अनेक होते, पण अधिक महिन्यामध्ये हे दोनच महत्त्वाचे आहेत, एक भुक्त आणि एक नक्त. दोन्हीपैकी जे शक्य होईल ते करावं. महिनाभर केलं पाहिजे असं नाही. ज्यांना शक्य त्यांनी महिनाभर, ज्यांना नाही शक्य त्यांनी 15 दिवस, 8 दिवस, 3 दिवस, 1 दिवस जरी हे केलं तरी फळ तेवढंच आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे कोणतेही व्रत करताना भगवंताचं नामस्मरण हे सगळ्यात विशेष सांगितलं आहे. कारण हे करायचंच त्याच्यासाठी आहे की त्याच्याशी अनुसंधान आपलं राहावं, एवढ्याकरता हे व्रत करायचे आहेत. तर मंडळी, हे उपवासाचं व्रत करता करता आपल्या शारीरिक कोणत्याही अवयवांना इजा न होऊ देता अगदी स्वास्थ्य आणि मन प्रसन्न राहील अशा व्रतांनी आपलं जीवन एक तेजस्वी भगवत कृपेच्या साधनेयोग्य तयार करण्यासाठी नक्कीच या गोष्टींचा आपण उपयोग करू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भगवंताचं नामस्मरण. ह्या नामस्मरणाचं या अधिक महिन्यात काय महत्त्व आहे हे पुढच्या भागात श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.